संजय शिरसाट यांनी उस्मानपुरा भागातील बूथवर शिवसेनेचे जे उपशहर म्हणून नितीन पवार यांना शिवीगाळ केली, धमकी दिली, गायब करू असं सांगितलं. एवढा काळ तळफळाट झाला त्यांचा, कारण त्या भागात एक जबिंदार नावाचा बिल्डर आहे, जो संजय शिरसाटसाठी मतदारांना पैसे वाटतो, प्रत्येकाला घरात घेऊन जातो आणि याला या नितीन पवारांनी कालपासून विरोध केलेला. म्हणून मग त्यांचा जळफळा झाला आणि त्यांनी त्याला शिवीगाळ केली. आता माझं पोलिसांना असा विचार नाही, निवडणूक आयोगाला पैसे वाटणं लिगल केलेलं आहे का? आपण पैसे वाटण्याला विरोध करणं ही धमकी आहे का मतदारांना? आणि प्रत्यक्षात उमेदवारांनी काम करणारे कार्यकर्त्याला धमक्या त्यांनी याला पोलीस काय पावलं उचलतात? तर पोलीससुद्धा मला असं वाटतं शेपूट घालून बसलेले दिसतात संभाजीनगरातले. आणि संजय शिरसाटांच्या पायाखालची वाळू आता पूर्ण घसरलेली, म्हणून परवा पैसे वाटताना पकडले, त्याच्या आधी काहीतरी शाही लावताना, नंतर कालीचरण त्यांचा चांगला प्रचार करून गेले, कालीचरण महाराज, आणि आता कार्यकर्त्याला शिवीगाळ. मला वाटतं त्यांना बाय बाय करण्याची वेळ मतदारांनी आलेली आहे. मतदार त्यांना चांगल्या पद्धतीने बाय बाय करतील.